नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे एडी स्टोन नथ, जी की छान अशी सोबर होणार आहे। व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चला तर मग ह्या ठिकाणी मी गोल्डन बीड्स घेतले होते आणि त्या ठिकाणी मी रेड कलरचे स्टोन घेतलेले होते एडीचे। तर बाकीचं साहित्य काय काय लागते ते मी बघतीये। बघा, सुरुवातीला मी जे स्टोन आहे ते दाखवते तुम्हाला की कुठल्या वेगळ्या टाइपचे आहेत। हे जरा एडीचे स्टोन वेगळे, तर ह्यापासूनच आपण नथ बनवणार आहोत। 5 मणी मी त्याचे घेतलेले आहेत। नंतर ह्या ठिकाणी मी गेज वायर घेतलेली आहे, जी की आपली लास्ट नथ बनवण्यासाठी गेज वायर लागते। 28 ची लागते आपल्याला नथ बनवायची असेल तर। आणि नंतर मी त्या ठिकाणी गोल्डन बीड्स घेतलेले आहेत। बारीक गोल्डन बीड्स आहेत एकदम। बघा, दिसते तुम्हाला हे किती छोटे आहेत एकदम ते। नंतर गेज वायरला मी पहिल्यांदा एक प्रेस लावून घेते, का तर त्या ठिकाणी आपल्याला गोल करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी प्लायरचा यूज करते आता। ह्या ठिकाणी मी गोल करून घेतलेला आहे, बघा तुम्ही, असा एक छोटासा। आणि त्या वायरला मी एकदम अशी स्ट्रेट करून घेते की जेणेकरून आपला जो बेस आहे तो व्यवस्थित त्याच्यावरती बसेल। या गेज वायर, एडी स्टोन रेड कलरचे, छोटे बीड्स, प्लायर, डिझाईनचे बीड्स आहेत व एडी स्टोन बॉल आहे। या ठिकाणी 0.3 ची गेज वायर आहे, जे की आपल्याला गोंफण्यासाठी लागणार आहे। पहिल्यांदा मी वायर घेते थोडीशी कट करून त्यातली। नंतर वायर मध्ये मी आता एक रेड कलरचा जो एडी स्टोन आहे तो टाकून घेणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा मला वायर स्ट्रेट करावी लागेल। बघा, मी या ठिकाणी रेड कलरचा एडी स्टोन घालते। आणि नंतर आपली जी तार होती, जे की आपण नथचा प्रेस वायर जी होती आपली, त्याला आपण तो जो रेड स्टोन आहे तो आपण त्याला अटॅच करून घेऊयात आणि फिक्स करूयात। कधी पण आपण जर एखादा स्टोन ऍड केला तर लगेच त्याला वायर भोवती आपल्याला गोंफायचं आहे, की त्याच्याने आपलं जे फिटिंग असतं ते एकदम टाईट राहतं। त्यामुळे या ठिकाणी मी सुद्धा तेच करते की स्टोन लावून झाल्यानंतर लगेच मी वायरला गोंफून घेतेय। तारेला लगेच मी गोंफतेय, बघा तुम्ही दिसतंय व्हिडिओमध्ये। तुम्ही सुद्धा तसंच करा की जेणेकरून आपला जे फिटिंग आहे ते लूज पडू नये। या ठिकाणी माझा जो स्टोन आहे तो ऍड झालेला आहे, बघा मी त्या ठिकाणी फिटिंग करून घेतली। नंतर ह्यामध्ये आपण बीड्स घालणार आहोत, जो की या ठिकाणी मी मगाशी तुम्हाला दाखवलं की एक डिझायनर गोल्डन बीड्स होता आणि वरती छोटा एक ग्रीन कलरचा शुगर बीड घेतलेला होता मी, की त्याच्यानी जो एक लुक आहे तो छान येईल। अशा आपल्याला 5 स्टोन लावून घ्यायचेत आणि प्लस गोल्डन बीड प्लस शुगर बीड सुद्धा लावून घ्यायचेत अशा पद्धतीने। बघा, या ठिकाणी मी लावून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा असेच लावून घ्या। नंतर या ठिकाणी मी एडी बॉल जो आहे तो अटॅच केला। अटॅच केल्यानंतर फिक्सिंग बीड जे आहे आपलं, म्हणजे की लॉक बीड म्हणतो आपण त्याला, तो छोटासा एक मनी जो आहे तो मी त्या ठिकाणी लावला आणि नंतर वायरला बेंड केलंय, जे की आपल्याला प्रेस करायचे आहे नाकाभोवती। येस, मी ह्या ठिकाणी सेम, बघा मी तुम्हाला दाखवते, हे पाठी मी ती वायर घेतली, तार घेतली आणि नंतर त्याला एक गोल असा राऊंड शेप देणार आहे, की जेणेकरून आपण जी नथ घालणार आहोत तर ही नथ आपल्या नाकाशी
बसेल, पॅक राहील व खाली पडणार नाही. ह्यासाठी आपण प्रेस चांगलं केलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी थोडंसं जे प्रेसिंग जे असतं ते थोडंसं आतल्या साईडलाच दाबून धरायचं, की जेणेकरून काय होतं की जास्त आपल्याला त्याला ओढावं लागणार नाही. ह्या ठिकाणी जी आपली एडी स्टोनची जी नथ होती ती आता तयारच होतीये, झाली आहे बघा. पाटून जी काही आपलं थोडंसं बेंड वगैरे काही झालेलं असेल तर त्या वायरला आपण तारेला आपण व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. या ठिकाणी गोंफलेलं आहे बघा मी अशा पद्धतीने, का तर जो आपला रेड कलरचा जो बीड होता तो असा थोडासा त्याचा पाठची जे गोंफायचा जो साईड होती ती एकदम अशी छोटी होती, त्यामुळे त्याला जास्त गोंफावं लागलं आहे. प्लस ते गोल्डन बीड्स आणि एडी स्टोनला मी एकदम व्यवस्थितपणे दोन्ही एकमेकांना जोडत त्यांना फिक्स केलेलं आहे, जेणेकरून की आपली नथीचे जे स्टोन्स आहेत आणि मनी आहेत ते हलणार नाहीत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा, कमेंट्स करा, लाईक करा आणि तुम्ही सुद्धा अशीच नथ बनवा आणि मला फोटो शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला शेअर करा, सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि प्लस बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, की जेणेकरून माझे नवीन जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.